बातमीपत्राच्या या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी सखोल आणि सविस्तर अभ्यास सुरू आहे। नदी प्रदूषणाचं उगमस्थान आणि त्याची कारणं शोधली जात आहेत। त्यानंतर प्रदूषण मुक्तीसाठी ठोस अहवाल तयार करून प्रभावी उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि पंचगंगा नदी प्रदूषणाची माहिती घेण्यासाठी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाची कारणं आणि उपाययोजनांबद्दल सादरीकरण केलं। या बैठकीला पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आढावा बैठकीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल। आवश्यक निधी तातडीनं देऊ असं ठाकरे यांनी सांगितलं। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची कारणं शोधली जात आहेत। सांडपाणी तसंच औद्योगिक कारखान्यातील रासायनिक पाणी नदीत मिसळत असल्यामुळे प्रदूषण नियंत्रणात येत नाही। त्याबद्दलचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नदी प्रदूषणाची कारणं शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करू आणि पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी जलद गतीनं पावलं उचलली जातील अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली। त्याच्यानंतर आता परत आम्ही प्रत्येक त्या सॅम्पलचा अभ्यास करायला लागलोय। पाण्याच्या सॅम्पलचा कुठून नक्की प्रदूषण होतं, केमिकलचा आहे का, इंडस्ट्रियल डिस्चार्ज आहे का, सिवेज डिस्चार्ज आहे का, ह्याच्यावर थोडं सखोल अभ्यास करूनच आपण ह्याच्यावर पुढची पावलं उचलू शकतो। कारण ह्याच्यात प्रदूषण जेव्हा आपण नियंत्रण करत असतो नक्की कुठून येतं ह्याचा अभ्यास जसं मी सांगितलं सखोलपणे होणं गरजेचं असतं। ते आपण सुरू आहे। DPR पण आलेलं आहे। कुठच्या नदीत सिवेज इन्क्रीज म्हणजे गटाराचं पाणी कुठून थांबवता येईल, केमिकल इन्क्रीज कुठून थांबवता येईल, ह्या दोन गोष्टी जर आपण करू शकलो तर मग कुठून काही प्रदूषण इतर काही स्रोत आहे का त्याच्यावर आपला अभ्यास सुरू आहे। गटाराचं पाणी आणि केमिकलचं पाणी हे दोन्ही आपण कसं थांबवता येईल याचा DPR आलेला आहे। त्याला तर लवकरच्या काळात आम्ही फंड देऊ। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये त्रुटी असल्याचं ठाकरे यांनी मान्य केलं। प्रदूषण नियंत्रण मंडळानं पूर्ण क्षमतेनं या समस्येवर उपाययोजना कराव्यात। प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी असे आदेशही त्यांनी दिले। कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दरवर्षीची पूर परिस्थिती रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहितीही ठाकरे यांनी पत्रकारांना दिली। दुसरं म्हणजे पूर येण्यासाठी सरळ करायचं की जे गाळ आहे तो काढायचा, नदी रुंदीकरण करायचं, खोलीकरण करायचं, ह्याच्यावर महत्त्वाचं पावलं आपण उचलत आहोत सगळ्याच नद्यांवर। कारण एक बघायला आपल्याला मिळत आहे जसं मी सांगितलं मगाशी की नदीचा नाला होतो खूप ठिकाणी, ते नाला न होता जेवढं रुंदीकरण आपण करू शकू तेवढं महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे RCC कॉन्क्रीटच्या भिंती सगळीकडेच न करता नुसतं तिथे वस्ती आहेत तेवढंच व्हाव्यात, बाकी फ्लड प्लेन्स हे महत्त्वाचे असतात। त्याच्यातून थोडी शेतीला पण चांगलं पुढच्या ह्याच्यात वाव मिळतो, तर मला वाटतं तसं थोडं हे करणं गरजेचं आहे। शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्याबाबत ठाकरे यांना विचारलं असता आपण कोणत्याही राजकीय वादात पडणार नाही, त्यापेक्षा कार्यक्षम सरकार चालवण्याला आपलं प्राधान्य असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं। 1.5-2 महिने आपण बघत असाल उत्तर प्रदेश निवडणुका होत आहेत, तिथे बेरोजगारीचा प्रश्न असेल, कोविडच्या हाताळणीचा प्रश्न असेल, तिथून लक्ष विचलित करायला इकडचा विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत असतो आणि पातळी खालती नेत आहे। आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, आम्ही आमचं काम करत राहू। मला वाटतं त्यांच्यावर बोलण्यासारखं तर राहिलं नाही, कारण तुम्हालाच माहिती आहे नैराश्य त्यांना जेवढं आलेलं आहे आणि त्यांच्यावर बोलून आपला वेळ वाया घालवू नये। पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी माझी वसुंधरा हा उपक्रम शासन राबवत आहे। हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वी केला जाईल असंही ते म्हणाले। तसंच कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं।